ज्याचे भ्रष्टाचार काय चालू त्याच्या इडे सेवा म्हणलं तसं आता बी आहे आमच्या गावात आता बी आहे ग्रामपंचायतमध्ये चालते ते कारण एकदा निवडून आला ना डबल येत नाही ते आमच्या गावात आता बी आहे आता दुसरी पार्टी मला सांगा कारण ते वरून सीटच सुटते ते आज याला सुटली परत ओबीसीला परत एसटीला परत मराठ्याला आता घर 5 वर्ष लागतं ते. नाही बाबा, एकदा जर आमदार झालं फॉर एक्झाम्पल मी झालो मी काय करत माझ्या आम्ही आमदार सीट झालो सुटत असते नाही ते बाबा राहू दे, मी जर आमदार झालो कसं प्रगती कशी होती सांग मी आमदार झालो म्हणजे गावातील तालुक्याचे जेवढे रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट अमुकचे कॉन्ट्रॅक्ट तमुकचे कॉन्ट्रॅक्ट कोणा थ्रू जाते त्याला भेटले आमदार थ्रू जाते मी माझ्या रिलेटिव्हवाल्याला दिली बरोबर 5 वर्ष मी माझ्या रिलेटिव्हला बंब खावा लागतो बंब मोठा कर मी जर पुढच्या वर्षी नसलो तर सपोज तू झाला तू पुढच्या वर्षी तू काय करते तुझ्या रिलेटिव्हला देशील सगळे लोक सुधारतील त्याच्यामध्ये सगळे लोक सुधारतील ना हां. आता एकच सुधारायला आता एकच नाही ते आपल्याला गोळी हाणते आता जेव्हा एकच देतो पण तेवढं एक आहे. मतदान नाही तर ते रस्ता करीत परिवर्तन पाहिजे पाहिजे आमच्या गावाचा विकास पण नाही बा. आमच्या गावात एकच सरपंच कधीच नाही राहत हे 5 वर्ष गेलं ना लगे दुसरे ते गेले की लगे तिसरं असं आहे ते छोट्या गावात होऊ शकतं एक माणूस जर आपल्या देशामध्ये सगळ्यात पहिले आपला आमदार जो देवाला मानीन आपला आमदार ज्याला बाप मानीन आपण त्यालाच पुढं म्हणजे कार्य देवाला देवदेव जे करते त्यालाच बरोबर आमदार देवाच्या पुढे जाईल ना त्याच्यात पाठीमागं लोक असं नसतं काय माहिती का लोकांना अवेअरनेस द्यावा लागतो देव करणं देवामध्ये 2 प्रकार आहेत दोन भावना आहेत देवाच्या विश्वाचे भाषण ठेवणं आहे की नाही देव- त्याच्यामध्ये कोण ठेवलं पाहिजे आणि तसं नाही मला सांगा आता एखाद्याने पारायण बोलले एखाद्या आमदारानं पारायण घेतलं रामायण महाराजाला घेतलं बोलवलं. अरे आरलायचो हरी आरलायचो हरी आरलायचो हरी इंदोरीवर घोडे लायतो तरी लोक कोण आणलं पाहिजे त्याचा उद्देश आणण्याचा उद्देश पण त्याचे उद्योग चांगले आणण्याचा उद्देश लोक ते काम चांगलं करू की नाही करू ह्याच्यात मग आहे ना कुंभ मेळायला पैसे द्यायला पाहिजे घ्या मतदान त्याला असं का ते कसं आहे देवाला चांगले कामं नाही पाहिजे लोक भाऊ चांगले काम पाहिजे चांगलं काम नाही पण वाटलं नाही ते बाबासाहेबाला वाटलं नाही की हा अतिरिक्त करेल पुढे करून पण याला सत्ता दिली तुम्हाला आमदार बनवलं तर तुम्ही परत 20 वर्ष राहशाल 5 टप्पे तुम्ही असं करशाल म्हणून त्याला लक्षात आलं नाही ते युगच वेगळं होतं ना. ते युगच वेगळं होतं पुढे लोक काय करतील बा काय नाही हो तर आपुलकी देवाचं कसं आहे माहिती का देवाचं अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धा असे 2 कॉल तुम्ही देवाच्या मंदिरात गेले तर देवाच्या मंदिरात दररोज जाऊ लागले तुम्ही आणि जर कामच नाही केलं तर पोट भरतं का आपलं पण देवाच्या घरात तुम्ही श्रद्धेने जातो येतो पण अंधश्रद्धा जर ठेवली की बाबा पोरगं पास मंदिरात गेलं पास बाया पाय पडून द्यायची नुसत्या त्या नंदीच्या कानात सुरू त्यांचं काय मागत आहे काय मागत नाही पाय पडून द्यायची लोकांना अभ्यास जर नाही केला तर कसं काय मागायचं कशाला मागायचं काय देवाकडे जायचंय आपल्याला तिथून काय घ्यायची पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायची श्रद्धा ठेवायची अंधश्रद्धा नाही ठेवायची त्याचं आपल्या बाई कलेक्टरची बाई चालली त्या खरात तहसीलदारची बाई चालली आता बाबासाहेबांना 10 वर्षाचा नोटा बदली व्हायला पाहिजे असं लिहून केलं झाल्या का नोटा बदली केव्हा गेल्या आत्ता गेल्या आत्ता केल्या त्या ते गरीबाचे मुलाल झाले त्याच्यामध्ये गरीबाचे उदार झाले पुन्हा म्हणजे लोकांना त्यांचं प्रॉब्लेम सगळं- काय म्हणतो लोकांचा त्या राजकारणाचा नाही हे म्हणलं कसं आपला प्रॉब्लेम आहे आपण सुधारलो आपण त्याला निवडून द्यायला आपण त्याला पण निवडून द्यायला कारण अधिकार दिला ना आता 4 जण उभं राहून राहिले आता तू मला मतदान देईल आता समजा हे 5 वर्ष होते यांनी काय चांगलं काम केलं नाही केलं तर समजा मी जर का चांगले काम करणार मनात आहे तर लोक त्याला मतदान देतात ना जनतेचं जनतेचं आहे ना हे सगळं जनतेचं आहे ना जनतेच्या हातात ठेवले काय मंदिरातलं का पुजाऱ्याच्या हातात ठेवले यालाच मतदान करा पुजारी म्हणा यालाच मतदान करा आपण येतो अकबराच्या दरबारीत एक मोठं तलाव असतो तलाव त्याच्यामध्ये काय होतं ते काहीतरी दुधाचा तुरळा असतो दुधाचा सगळ्या गावात दवंडी पिटते की बाबा आपल्याकडे दुधाचं शॉर्टेज आहे आपल्याकडे एक असं आणि तलाव आहे तर प्रत्येकाने एक ग्लास आपल्या परीने दूध टाकायचं पहाटे सकाळी सकाळी टाकून जायचं खाली पूर्ण ड्राय झालेलं आहे ते एक ग्लास टाकून द्यायचं
हजारों पब्लिक होती गावात, दवंडी पिटली. मी आलो घरी. मी काय विचार केला घरी आल्यावर? आपल्या गावात 2000 पब्लिक, सर्व एक ग्लास दूध टाकणार, मी जर एक ग्लास पाणी टाकलं तर कोणाला समजणार आहे? समजा उगाच असं पाणी मी- टाकून गेलो मी समजा तर हां. हजार पब्लिक, एक ग्लास पाणी मी टाकल्यावर काही प्रॉब्लेम विसरून नाही ना, ते लक्षात येणार नाही. असं मी विचार केला. खुश मी स्वस्त टाकत गेलो घरी. सकाळी पहाटे उठलं, कोणीच नव्हतं. 3:30 वाजता उठलं, एक ग्लास पाणी टाकून गुच्ची बाबा घरी. झालं मग ते झाकून टाकलेलं होतं, सकाळी सगळं टाकून झाले. तुम्ही दिवस 9 वाजले. महाराज म्हणे तलाव खोला, मग पाण्याचा टँक खोलला. खोलला तो जो त्याचं सर्व पाणीच. तुमच्या वालीच आहेत सगळे. एकाने बी दूध टाकलं नाही, साऱ्यांनी पाणीच टाकलं. म्हणजे मी जसा विचार केला तसे सर्व लोकांनी विचार विचार केला. केला तिथं पाणीच दिलं. म्हणून तिथं पाणी झालं. सर पाणी म्हणून काय करावं लागतं, दूध टाकलंच नाही. विचार करताना विचार चांगली ठेवा लागते. नाही, विचार करताना दुसरा आपण काय म्हणतो, दुसरा काय विचार करेल, तिसरा काय विचार करेल. आपण जसा विचार करतो तसा दुसरा पण विचार करतो. आणि आपण बदललं दुसरं बदल. आपण काय करतो, तू बदलायला पाहिजे. 4-5 रुपये माय, तू बदल ना, तू बदल ना, तू गाडी घे ना घेण्यासाठी, गाडी घे ना घेण्यासाठी, हा? गाडी घे ना घेण्यासाठी. पण तुला नाही होणार. तर काय तुझा उत्तर विचार आहे? पहिलेच कोण केला सर? गणेशचा विचार केला पाहिजे. पाणी टाकलं आलं तर काय होते? दिवस होता देव, दिवस होता देव आला म्हणून मला एक ग्लास पाणी टाकलं तर काय होते? सर्वांनी पाहिजे. म्हणजे विचार काय करावा लागतो, प्रत्येकाने विचार करावा बदलायचा. आपण दुसऱ्याला बदलायचा प्रयत्न करायचा ना, आपण पहिले बदलायचं. आपलं दुखणं असं झालेलं आहे.